शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे। अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केल्याचं रामदास कदम म्हणाले। शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी वहिनींना शपथ घ्यायला लावल्याचं कदम म्हणाले। तर अत्यंत दुर्दैवी घटनेवर अशा प्रकारे राजकारण केलं जाणं अत्यंत चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरेला बाप महाराष्ट्र कदापि करणार नाही, कदापि करणार नाही। अजितदादांची स्मशानामधली राग देखील विजली नव्हती, शांत झाली नव्हती। असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं। त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असतं तर काय झालं असतं। पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना शह देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिवान आहे की सुनील तटकरे हे विश्वासघातले आहेत। ज्यांनी ज्यांनी त्याला मोठं केलं त्याला संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात। बऱ्याच दिवसांनी रामदास कदम खरं आणि योग्य बोलले असं मला वाटतं। जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे। प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे। बघा, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले। पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे।